ज्ञानेश्वरांनी स्वतः अपमान सहन केला, म्हणूनच त्यांच्या शब्दात कुठलाही राग नाही, त्यांच्या ओव्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा सूड नाही, फक्त प्रेम आहे, फक्त करुणा आहे. म्हणूनच आपल्या महाराष्ट्राने त्यांना संत नाही तर माऊली म्हटलं. माऊली म्हणजे काय? आई. आईसारखं प्रेम करणारा संत इतिहासामध्ये खरं तर क्वचितच जन्माला येतो. मंडळी, ज्ञानेश्वरांच्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार अजून बाकी होता. अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी असा एक ग्रंथ लिहिला जो आज 700 वर्षानंतर सुद्धा लाखो लोकांना सत्याचा, म्हणजे त्यामध्ये सत्य असेल किंवा भक्ती असेल याचा मार्ग दाखवतो. आणि याच ग्रंथानंतर माऊलींच्या आयुष्याने एक नवं आणि वेगळं वळण घेतलं. तर ते काय होतं? 16व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी नेमकी कशी लिहिली, नेवासेच्या त्या रात्री नेमकं काय घडलं, म्हणजे नेवासा हे जे ठिकाण आहे तर त्या ठिकाणी त्या रात्री नेमकं काय घडलं होतं आणि ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यानंतर असं काय केलं, त्यांच्या मनात कोणता विचार येऊ लागला, ते आता आपण लगेच जाणून घेणार आहोत. तर आतापर्यंत आपण पाहिलं ज्ञानेश्वर माऊलींचं दुःखमय बालपण, समाजाचा बहिष्कार आणि याच संघर्षातून घडलेली एक महान संत व्यक्ती. आता आपण त्या क्षणाकडे जाणार आहोत ज्यामुळे ज्ञानेश्वर हे फक्त संत राहिले नाहीत तर ते माऊली बनले. म्हणजे ज्ञानेश्वरांची नंतर माऊली कशी झाली तर ते आपल्याला आता पाहायचं आहे. कल्पना करा, प्रवरा नदीचा किनारा, शांत वातावरण, आकाशामध्ये चंद्र आहे आणि एका मंदिरामध्ये अवघा महाराष्ट्र इतिहास घडताना पाहत आहेत. समोर बसले आहेत निवृत्तीनाथ, त्यांच्या चरणांशी बसलेले आहेत अवघ्या 16 वर्षांचे ज्ञानेश्वर. त्या काळात भगवद्गीता फक्त संस्कृत मध्ये होती, त्यामुळे सामान्य शेतकरी असतील, वारकरी असतील, गरीब व्यक्ती असतील तर त्यांना संस्कृत मध्ये असलेली भगवद्गीता अजिबात समजत नव्हती. मग माऊलींनी ठरवलं, गीता फक्त ब्राह्मणांसाठी किंवा पंडितांसाठी नाही तर ती प्रत्येक माणसासाठी आहे. आणि त्यातून जन्म झाला भावार्थ दीपिकेचा, म्हणजेच ज्ञानेश्वरीचा. मंडळी, ज्ञानेश्वर बोलत होते आणि सच्चिदानंद बाबा लिहित होते. लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते, कारण माऊली फक्त अर्थ सांगत नव्हते तर साक्षात भगवान श्रीकृष्णांचं हृदय लोकांसमोर मांडत होते की भगवान श्रीकृष्ण नेमके कसे होते, काय होते ते. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक ओवीमध्ये एक आई बोलत होती, एक गुरु बोलत होते, एक संत बोलत होते. काही महिन्यांनंतर ज्ञानेश्वरी पूर्ण झाली, कारण पहिल्यांदाच गीता त्यांच्या भाषेत आली होती आणि यामुळे काय झालं, लोक आनंदी झाले होते. याच क्षणापासून माऊलींच्या मनात मात्र एक वेगळाच बदल सुरू झाला होता. ज्ञानेश्वरी नंतर लोकांनी लक्षात घेतलं, माऊली अधिक